पुन्हा एकदा खूप छान अशी गोष्ट ऐकणार आहोत बरं का. तर मग तयार आहात सर्वजण? घनदाट जंगलाच्या काठावर हिरवळीने वेढलेल्या एका छोट्याशा टेकडीवर गुलू नावाचा एक गोड असा ससा राहत होता. गुलू खूपच हुशार आणि चपळ होता, पण त्याला एक मोठी अडचण होती. तो खूप भित्रा होता, खूप घाबरायचा. पानांची सळसळ जरी झाली ना, तरी गुलू दचकून बुंध्याआड लपायचा. पक्ष्यांची किलबिलाटही कधी कधी त्याला घाबरवायची. गुलूची आई नेहमी त्याला म्हणायची, गुलू, भीती ही मनात नसते. धैर्याने तिला सामोरे गेलास तर ती आपोआप कमी होते. पण गुलूला ते कसं करायचं हेच कळत नव्हतं. जंगलात सगळे प्राणी गुलूवर प्रेम करत असले तरी त्याची भीती सगळ्यांना माहिती होती. खारू, मिकू हसत म्हणायची, अरे गुलू, तुझ्या सावलीलाही तू घाबरतोस. हे ऐकून गुलूचं मन दुखायचं, पण तो काहीही बोलायचा नाही. एके दिवशी जंगलात मोठी खळबळ उडाली. नदीच्या पलीकडील भागात वादळ येणार असल्याची बातमी पसरली. वादळात झाडं पडतात, पाणी वाढतं, सगळे प्राणी सुरक्षित ठिकाणी जायची तयारी करू लागले. गुलूची आई आजारी होती, ती चालू शकत नव्हती. गुलूची काळजी आता वाढली होती. आई, आपण काय करू? गुलू थरथरत विचारू लागला. आईने हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, गुलू, आज तुझी परीक्षा आहे. धैर्य दाखव, मला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. गुलूचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. बाहेर काळे ढग, वाऱ्यांची गूढ घरघर. गुलूला खूप भीती वाटत होती, पण आईची काळजी त्याच्या भीतीपेक्षा मोठी होती. तो मनात म्हणाला, मी करू शकतो, मला करायलाच हवं. पहिल्यांदा गुलूने स्वतःशी असं धैर्याने बोलणं केलं. आईला सावकाश टेकडीखालच्या गुहेकडे नेत असताना जंगलात विचित्र आवाज येऊ लागले. झाडांच्या फांद्या आपटत होत्या. गुलू दचकलाच, पण तो थांबला नाही. प्रत्येक पावलागणिक त्याच्या आत्मविश्वासात थोडा थोडा वाढ होत गेली. रस्त्यात त्यांना मिकूखार आणि कासवबाबा भेटले. गुलू, तू बाहेर कसा? मिकूने आश्चर्याने विचारलं. गुलू ठामपणे म्हणाला, आईला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातोय. कासवबाबा हसून म्हणाले, खूप छान, आज तू खरा धैर्यवान ससा दिसतोयस. हे शब्द ऐकून गुलूचं मन अजून बळकट झालं. गुहेजवळ पोहोचताच वादळ सुरू झालं. जोरदार पाऊस, वारा, विजांचा कडकडाट. पण गुलूने आईला सुरक्षित आत नेलं. गुहेत सगळे प्राणी आधीच जमा झालेले होते. आई सुरक्षित ठिकाणी असल्याचं पाहून गुलूला मोठा दिलासा मिळाला. त्या क्षणी त्याला जाणवलं, भीती असूनही पुढे जाणं म्हणजेच धैर्य. वादळ थांबल्यावर सगळे बाहेर आले. जंगलात थोडं नुकसान झालेलं होतं, पण सगळे सुरक्षित होते. सगळ्यांच्या नजरा गुलूकडे वळल्या. खार मिकू पुढे येऊन म्हणाली, गुलू, आज तू आम्हा सगळ्यांसाठी उदाहरण ठरलास. गुलू लाजत हसला. त्याला अजूनही थोडी भीती वाटतच होती, पण आता तो ती ओळखू शकत नव्हता आणि तिच्यावर मातही करू शकत होता. त्या दिवसापासून गुलू बदलला. तो बेधडक झाला आणि धैर्यवान देखील. भीती आली तरी तो थांबत नसे. आई म्हणायची, माझा गुलू आता खरा शूर ससा झाला आहे. यावरून आपण काय शिकलो? भीती प्रत्येकालाच वाटते, पण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. भीतीवर मात करून योग्य ते करणं हेच खरं धैर्य आहे. चला तर मग, आपल्यालाही भीती वाटत असेल तर त्या भीतीवर आपणही या गुलूसारखी मात करूया. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.